मी सय्यद सफर शोगल. आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज नेटवर्क अँड एंटरटेनमेंट चॅनल. ठीक आहे सर. असणारे सन्माननीय बाबासाहेब आमटे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार या ठिकाणी सन्माननीय अंतर ठेवूनच घ्यावं, सोशल डिस्टन्सचं पालन करावं. असं वाटलं म्हणून बोलत आहे. एकच सांगावं वाटतं की दादांनी जे हे कार्य केले ते खूपच कौतुकास्पद आहे. करावं तितकं कौतुक खूप कमी आहे. असं दादांना सगळ्यांनी सहकार्य करावं. दादांनी गावचा कारभार एकसूत्री हातात घ्यावा हेच माझं वैयक्तिक मत आहे. एवढं बोलून मी धन्यवाद देते. जात घेत होते. यांना दररोजच गुरांचा चारा आणण्याकरता शेतामध्ये यावं लागत होतं. काही माणसं या पाण्यामध्ये पडली, हात मोडला, पाय मोडला, खूप त्रास काही लोकांनी सहन केला. आणि म्हणून दादांच्या अंतःकरणामध्ये एवढा मोठा खर्च करण्याची इच्छा निर्माण झाली. मला तात्याने सांगितलं, म्हणले 50,000 रुपयाचा चेक दिलाय, पण काम काय तेवढ्यात होत नाही. आणि 50,000चा चेक तो गेला 1,27,000 दादाने अगोदर. त्यासाठीही दादांनी योगदान दिलेलं आहे. कुठलीही गोष्ट असू द्या, दादांचं योगदान असतं. त्यासाठी दादांचे पूर्व पुण्यही चांगले आहे. आपण म्हणतो कोळी कन्या पुत्र होतीचे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. कारण दादांचे वडील म्हणजे आमचे भजनी मंडळातले आमचेच मार्गदर्शक, त्यांना रात्र समजत नाही, दिवस समजत नाही. काकडा करायचा म्हटलं तर 2 वाजताच उठून गावात येते. असे असणारे भाऊ आणि त्यांच्या पोटी त्यांचे सुपुत्र दादा यांनी चालवलेला हा गावासाठी योगदान हे अतिशय मोलाचं आहे. आणि म्हणून त्यांचं आयुष्य असंच सुखाचं जावं, त्यांच्या हातून गावाची देशाची अशी सेवा घडत राहो, अशी त्या आपण हृदयेश भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. इकडे समोर बघा, वगैरे महाराज. करण्याची अपेक्षा सर्वांना असते, पण काहीकडे त्यासाठी कुठलीही गोष्ट करायची म्हटलं तर धन लागतं. धन असेल तर त्यासाठी मन तेवढं उदार असावं लागतं. या सर्व गोष्टी प्रत्येकाला प्राप्त पाहिजे. पण आज आमच्या वारकरी संप्रदायाचा विचार केला तर हा भवसागर तरून जायचं ठरलं तर संत त्यातून मार्गदर्शन करतात. त्यांच्या मागोमाग गेलं तर हा भवसागर आपण तारून जाऊ शकतो. पण नदी पार करायचं ठरलं त्यासाठी पूलच आवश्यक असतो. आणि ते पूल पार करणं, ती नदी पार करण्यासाठी हे योगाचं मोलाचं योगदान दादांनी आज चितळीसाठी दिलेलं आहे. तरी ती आज या फाउंडेशनच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहे. गेल्या 2-3 महिन्यापासून
या भागातल्या शेतकऱ्यांची जी व्यथा होती, जाण्या येण्याचा जो प्रश्न होता तो आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे. अगदी ट्रॅक्टर JCB सारखे मोठाले अवजारं सुद्धा या ठिकाणी फसायची अशी कंडिशन झाली होती. मोटरसायकल आणि महिलांचा जाण्याचा प्रश्नच राहिलेला नव्हता. आपल्याला पाडळी मार्गे या ठिकाणी जावं लागत होतं. ही सगळी समस्या फाउंडेशनकडे काही कार्यकर्त्यांनी मांडली आणि त्या माध्यमातून या ठिकाणी या कार्यक्रमाला यश आलं आणि हा एवढा मोठा खर्च करून दादांनी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करून दिलेला आहे. या पुलाचा हा लोकार्पण सोहळा या ठिकाणी आज आपण आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न करीत आहोत. तरी पवित्र कार्यक्रमाला आदरणीय आपल्या गावचं भूषण उद्धव महाराज धमाळ, आदरणीय आपल्या गावचं भूषण मृदंग सम्राट कृष्णा महाराज ताठे आणि वारकरी महामंडळाचे जिल्हा अध्यक्ष, वारकरी महामंडळाचे अध्यक्ष म्हणजे आमचे अध्यक्ष आदरणीय गणेश महाराज डोंगरी हे उपस्थित आहेत, आदरणीय पवार महाराज आणि सर्व ग्रामस्थ मंडळी आणि कुठल्याही अडचणीला, प्रश्नाला, संकटाला जे तोंड फोडतात, वाचा फोडतात असे प्रसार माध्यमाचे, जनमतचे हे पत्रकार बांधव हे सर्व, कारण हा कार्यक्रम मोठा ठेवायचा का लहान करायचा हे त्यांच्या हातात असतं बरं का, हे पत्रकारांच्या. म्हणून 2-3 वेळा दीपक महाराजांच्या गोशाळेवरती गेलो, कारण समोरच या ठिकाणी दीपक महाराजांची गोशाळा आहे. या रस्त्यानं 2-3 वेळा जाण्याचा योग आला. भरपूर खड्डे होते, अडचण होते आणि त्यांच्या लक्षामध्ये आल्याच्या नंतर त्यांनी या ठिकाणी ती समस्या नीट केली. आपल्यासाठी सर्वांनी एक सुवर्ण संधी त्यांनी या ठिकाणी केली. हा पूल आहे, जास्त पाणी आलं तर काही म्हणत असतील वाहून जाईल, राहणार नाही, परंतु त्यांनी सगळ्यांच्या डोक्यातलं हे चक्कर आधीच काढून टाकलं की पुढच्या वर्षी आपण हा सिमेंटचा करणार आहोत. कारण या ठिकाणी हा पूल चांगला झाला, व्यवस्थित झाला तर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची ही व्यवस्था होईल. आणि म्हणून त्यांचं कार्य हे गावापुरतंच मर्यादित आहे असं नाही. मी या ठिकाणी येण्याचं कारण, ज्यावेळेस मी पहिल्यांदा चितळेमध्ये माझं पहिलं कीर्तन झालं इकडल्या वस्तीवरती, आणि त्या वस्तीवरती अशोक माझ्या कीर्तनामध्ये होते. त्यांना माहित होतं मी सांगितलं की संस्थेमध्ये माझ्या अशा अनाथ मुलं आहेत, 30-40 मुलांना मी कुठल्याही प्रकारची फी न घेता सांभाळतो. कुठल्याही क्षणाचा विचार न करता माझं कीर्तन झाल्याच्या नंतर 5,000चा चेक ज्योतिसाई फाउंडेशनच्या वतीने अशोक भाऊने माझ्याकडे दिला, तुमच्या मुलांसाठी हा खर्च करा. म्हणजे मी तर गावातला नाही, माझी त्यांची याच्या अगोदर कधी ओळखही नव्हती, परंतु अतिशय उदार अंतःकरणानं त्यांनी हे कार्य. एक तरुण मला दिसून आले तुमच्या रूपाने, आणि असाच आपल्या सर्व विधायक काम करणाऱ्या तरुणांचा आदर्श घेऊन इतर तरुणांनी पण या कामात झोकळून दिलं तर एकट्या माणसावर 4-2 जणांवर लोड येणार नाही. म्हणून आपली एक मानसिकता आहे का समाजासाठी आपण, समाजाने आपल्यासाठी दिलं पाहिजे, याच्यासोबत आपलं पण समाजाला काहीतरी रिटर्न योगदान प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्या पद्धतीची कॅपॅसिटी आहे, कोणाकडे शारीरिक बळ असेल त्यांनी शारीरिक बळ द्यावं, ज्यांच्याकडे पैसा असेल त्यांनी पैसा द्यावा, ज्यांच्याकडं ज्या गोष्टी असेल त्या गोष्टी गावच्या प्रत्येकाने जर आपापल्या योगदानासाठी सर्वांनी पुढे आलं तर सरकारच्या ज्या योजना आहेत त्यांची गरजच भासणार नाही.
सरकारच्या योजना आपण जर गावकऱ्यांनीच जर एकत्र येऊन जर राबवल्या तर सरकारच्या निधीतला पैसा हा निश्चितच ज्या ठिकाणी अत्यावश्यक गरज आहे त्या ठिकाणी शासनाला मदत होईल. या भावनेतून प्रत्येक गावकऱ्यांनी प्रत्येक शासनाच्या सुविधाची वाट न पाहता गावकऱ्यांनीच आता पुढे येऊन आत्मनिर्भर होण्याची खूप मोठी काळाची गरज आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी आपल्याला तो संदेश दिलेला आहे. आपण त्या आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी आपण सर्व या भारत देशातील सर्व खेड्यापाड्यात आणि शहरवासियांनी आत्मनिर्भर होण्यासाठी शासनाच्या योजनेची वाट न पाहता सर्व गावकऱ्यांनी प्रत्येक समस्यावर एकत्र येऊन त्या ठिकाणी प्रत्येकाने जर छोटं योगदान दिलं तर सरकारपेक्षाही मोठा पैसा उभा राहतो आणि कुणाच्या प्रपंचाला जास्त त्याची हानीही पोहोचत नाही आणि आपल्या गावाचं नाव तालुक्यात, जिल्ह्यात, देशात निश्चितच ह्या गावाचं नाव उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही. ह्या गावचे आदर्श घेऊन निश्चितच आपल्या पाथर्डी तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये निश्चित हा संदेश जाऊन प्रत्येकजण ह्या ज्योतिताई आमटे जनसेवा फाउंडेशनचे चाललेल्या कार्याचा आदर्श घेऊन इतरांनी पण आपल्या होईल तेवढं योगदान करून ह्या खरं कार्यक्रमाचं सार्थक मी त्यातच समजतो. या फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी आणि आम्ही आणि गावकऱ्याच्या साथीनं आम्ही पार पाडलेलं आहे. गेल्या 4.5 वर्षापासून ज्योतिताई आमटे जनसेवा फाउंडेशन चितळी या संस्थेच्या माध्यमातून जवळपास 25 लाखाची कामं विविध कामं ह्या गावामध्ये आजपर्यंत झालेली आहेत. या पुलाच्या उद्घाटनानंतर लगेचच आपण आव्हाण्या रस्त्याचे काम हाती घेतलेले आहे. संपूर्ण गावातील मेन रस्ते, गावठाण, वाडी वस्त्या या ठिकाणी संपूर्ण काट्याचं जाळं झालं होतं. एक गाडी पास होती, रस्ता मोठा होता. परंतु अशा कंडिशनमध्ये आम्ही एक दिवस निर्णय घेतला आणि 1-2 JCB लावून 3-4 दिवसामध्ये संपूर्ण गाव आणि परिसरामधल्या वेड्याबाबळीच्या काट्या ह्या काढल्या आणि रस्त्याचा श्वास मोकळा केला. आम्ही माझ्या मुलीची स्मृती आठवण राहावी ह्या उद्देशाने तिच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने दरवर्षी आम्ही गावाला काही ना काही कार्यक्रम करत असतो. झाडांचं केशर आंब्याचे झाडं प्रत्येक गावकऱ्यांना एक झाड तिच्या आठवणीसाठी आम्ही देण्यात आलेलं आहे. गावातील वयोवृद्ध जे आमचे वडीलधारे आजोबा यांच्या मागणीनुसार त्यांना हातकाठी देण्याचा कार्यक्रम पण आम्ही या माध्यमातून केलेला आहे. आज ह्या सांगत असताना अतिशय आनंद होत आहे की हे काम करत असताना खरोखरच मला खूप आनंद होत आहे. मी हे काम करत असताना याचा अर्थ असा नाही मी उद्योजक आहे आणि माझी खूप मोठी कंपनी आहे. माझी छोटीशी कंपनी असताना सुद्धा माझ्या कामगाराचा पगार, माझा उदरनिर्वाह आणि हा सोडल्यानंतर जो काही पैसा माझ्याकडे उरतो तो सर्व पैसा मी समाजाला लावायचं ठरवलेला आहे. आणि आमचे ज्योतिताई आमटे जनसेवा फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि गावातील आमचे तरुण मित्र आणि ह्या भागातील सर्व शेतकरी जातीने या ठिकाणी हजर राहून या भव्य पुलाचं 3 दिवसामध्ये 147 ट्रिप टाकून आपण 3 नळ्या टाकून 4 फुटाच्या आपण ही व्यवस्था केलेली आहे. आता हा पूल आपल्याला कॉन्क्रिटीकरण करायचं आहे, परंतु सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आपल्याला याचं कॉन्क्रिटीकरण आपण पावसाळा संपल्याच्या नंतर पुढचा पावसाळा यायच्या आत जर जनतेने मला आशीर्वाद दिला तर 1 वर्षाच्या आत मी हा पूल कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी मी आज तुम्हाला वचन देत आहे. मला माहित आहे नदी आपली जवळून वाहत आहे 1 किलोमीटर परिसरापासून. आम्ही अंदाज बांधला का नदीचं पाणी ह्या नळीतून जाऊ शकतं किती पाणी आलं तर, परंतु आपण रिस्क नाही घ्यायची. कालांतराने अजून 3 नळ्या JCBनं खोदून परत टाकण्यात येतील आणि नंतर पुलाचं आर्किटेक्ट लावून त्यांच्या डिझाईन प्रमाणे आपण या पुलाचं पक्क काम करणार आहोत आणि याला कठाडा पण साईडने देणार आहोत. आपण टाकतानाच असं 20 फुटाचा रस्ता 2 गाड्या पास व्हाव्यात ह्या भावनेतून आपण काम केलेलं आहे. करायचंच असतं साधं सिंपल काम तर आपण 1 गाडी जाईल एवढा पण केला असता, परंतु मी म्हटलं नाही हे काम बार होत नाही. जर या ठिकाणी आपल्या गावची जमीन उत्तरेला जास्त नाहीये, पूर्वेला पण जास्त नाहीये. आपल्या गावचं खरं क्षेत्र आहे दक्षिणेला, आपलं उत्तरेला आणि पूर्वेला, पश्चिमेला. आपल्या गावचं क्षेत्र उत्तरेला आणि पूर्वेला कमी आहे, पश्चिमेला आणि उत्तरेला जास्त आहे, दक्षिणेला आणि पूर्वेला कमी आहे.
तर त्या हिशोबाने आपल्या गावची जी वहिवाट आहे शेतकऱ्यांच्या शेत जमिनी जाण्या येण्यासाठी, आणि हा रस्ता हा शेतात जाणारा रस्ता नसून हा मुख्य मार्ग आहे कोपरा आणि वडोल्याला जाणारा. तर ह्या ठिकाणी आम्ही कारखान्याला पण विनंती केली आणि ग्रामपंचायतला पण विनंती केली. त्यांनी सांगितलं काय हरकत नाही दादा, तुमची इच्छा आहे पूल बांधण्याची, तुम्ही पूल बांधा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. तर सर्वांचे मी या ठिकाणी गावकऱ्यांचे धन्यवाद मानतो. या ठिकाणी आपण उपस्थित झालात आणि याच्यानंतर आपले महंत आदिनाथ शास्त्री महाराज हे आपल्या भागातील खूप प्रख्यात संत आहेत. त्यांची जी प्रचिती आहे ही बऱ्याच भक्तांना आलेली असल्यामुळं आम्ही पण त्यांना आजपासून गुरु मानलेला आहे आणि अशा या शिष्याला त्यांनी आशीर्वाद द्यावा.